प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, प्रतिबंध हे उपचारापेक्षा नेहमीच श्रेष्ठ आहे. ही केवळ एक वैद्यकीय संकल्पना नसून निरोगी समाजाच्या उभारणीची भक्कम पायाभरणी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मानवजातीने मित्रो अनेक संसर्गजन्य अशा आजारांवरती मात केलेली आहे, अनेक महामारींना रोखलेलं आहे आणि लाखो बालकांचे आयुष्य आणि प्राण सुरक्षित केलेले आहे. या सगळ्या मागे जर एखादा शांत, शिस्तबद्ध आणि विज्ञाननिष्ठ असा योद्धा जर कोणी असेल ना, तर तो आहे लसीकरण. एका छोट्याशा लसीमध्ये मित्रो, म्हणजे लसीचा जो डोस असतो हे केवळ औषध नसतं, तर असते एका बालकाचे सुरक्षित बालपण, एका आईची निश्चिंतता, एका कुटुंबाची आश्वस्तता आणि एका राष्ट्राचे आरोग्यदायी भविष्य. मित्रो, याच पार्श्वभूमीवरती आज आपण निवडलेला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्च. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. मित्रो, राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या निमित्ताने आज आपण लसीकरणाचे महत्त्व, त्यामागचे विज्ञान, समाजातील गैरसमज आणि प्रत्येक कुटुंबाने घ्यावयाची जबाबदारी या सर्व गोष्टींवरती, अर्थात आरोग्यदायी जबाबदारी, या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत, सखोल चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ज्ञ पाहुणे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ते आहेत डॉक्टर तुषार पालवे सर. सर, मी आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागात मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. मित्रो, आपल्या पाहुण्यांचा जर अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर तुषार पालवे सर सुप्रसिद्ध प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ असून कामा रुग्णालय मुंबई येथे अधीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. उपअधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, वैद्यकीय अधीक्षक म्हणून ते काम पाहतात प्रसूती व स्त्रीरोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, तसेच विभाग प्रमुख कामा आणि ॲल्ब्लेस रुग्णालय. ते संचालक IVF व ART सेंटर CH चे आहेत. सहप्राध्यापक म्हणून ते काम पाहतात स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाचं आणि विभागीय प्राधिकरण समिती अवयव प्रत्यारोपण ऑर्गन ट्रान्सप्लांट जी कमिटी असते मुंबई, याचे ते चेअरपर्सन अर्थात अध्यक्ष आहेत. प्रेक्षको, नक्कीच विषयाचा सखोल अभ्यास आणि सखोल ज्ञान, प्रगल्भ असा अनुभव आज आपल्या तज्ज्ञांना आहे. त्यांच्याकडून आपण आजच्या विषयानुरूप मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मित्रो, एका महत्त्वाच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. सर, पुन्हा एकदा आपलं आजच्या कार्यक्रमात मी स्वागत करतो. सर, राष्ट्रीय लसीकरण दिन हा केवळ आरोग्य विभागाचा कार्यक्रम नाही आहे, तर प्रत्येक घर, प्रत्येक पालक आणि प्रत्येक नागरिकाशी निगडीत असा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर या निमित्ताने आपण नक्कीच आता चर्चा सुरू करूया की राष्ट्रीय लसीकरण दिन या दिवसामागचा मूलभूत उद्देश आणि संदेश काय आहे आणि हा दिवस केवळ आरोग्य क्षेत्रापुरता मर्यादित नसून राष्ट्र निर्मितीशी कसा जोडला आहे याबद्दलही आपण सविस्तर सांगावं. काय सांगाल सर? राष्ट्रीय लसीकरण दिवस हा आपण 16 मार्चला साजरा करतो. हा दिवस का महत्त्वाचा आहे? या दिवशी आपण जनजागृती करतो. नवीन जे वॅक्सिन तयार झालं त्यावर्षी त्याला इंट्रोड्यूस करतो पॉप्युलेशनशी. तसेच हा महत्त्वाचा काय, लसीकरण हे फक्त मुलांसाठी किंवा एखाद्या माणसासाठी रिलेटेड नाही आहे. ती पुढील जी येणारी जनरेशन आहे त्याला स्टेबल करण्यासाठी, निरोगी करण्यासाठी ती महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हा देशासाठी खूप फायद्याचा दिवस आहे आणि देशामध्ये येणारी पुढील जनरेशन तिथं स्टेबलाइज करणं किंवा निरोगी करणं, तसं देशाचा विकास घडवणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंडंट आहेत. आणि जसे आपले डॉक्टर प्रशांत म्हटलेत की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ते ही महत्त्वाची गोष्ट त्या याच्यात मोडली जाते आणि त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
अगदी बरोबर सर. खरं तर कोणत्याही जनजागृतीची सुरुवात जर म्हणायची झाली तर मूलभूत समजुतीपासूनच सुरू करायला हवं. सर, सामान्य प्रेक्षकांना अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर लसीकरण हे शरीरासाठी नेमके काय करते हेही आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आणि लस म्हणजे आपण जे म्हणतो संरक्षण कवच आहे असे आपण जेव्हा म्हणतो त्यामागचे नेमके विज्ञान कोणते? लस आता एकदम सोप्या भाषेत आपण 90च्या काळामध्ये महाभारत बघायचो. त्याच्यामध्ये कवच कुंडलं कर्णाला दिले होते. कवच कुंडलं काय करायचे तर कर्णाचं त्याला स्टेबल ठेवायचे की त्याचं प्रिव्हेन्शन करायचे वॉरमध्ये. संरक्षण करायचं. हां, तर हे एक प्रकारचे कवच कुंडल आहेत. म्हणजे जेव्हा बाळ गर्भाशयात असतं तेव्हा थोडेफार अँटीबॉडीज म्हणजेच लसीनंतर अँटीबॉडीज तयार होतात, ते आईकडनं भेटतात. आणि जेव्हा आपण नवजात बालकाला 5 वर्षापासून जेव्हा लस देतो तर त्यासाठी स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार होतात, म्हणजे आईकडून भेटत नाहीत ते. आणि लस फक्त आपण नवजात बालकाला देतो असं नाही आहे. आपण गरोदर मातांना देतो, 10 वर्षात देतो, 15 वर्षात देतो आणि ठराविक गोष्टीमध्ये आपण वयस्कर लोकांनासुद्धा देतो. तर लस काय करतं? लस म्हणजे हे एक प्रकारचं डबी किटाणू किंवा विषाणू असतं. म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. एक लाईव्ह अटेंडेड वॅक्सिन, किल्ड वॅक्सिन किंवा प्रोटीन. तर हे एक डमी प्रकार असतो त्या व्हायरसचा किंवा विषाणूचा, तो आपण बॉडीमध्ये सोडतो आणि त्याच्यामुळे ती बॉडीत रिॲक्शन तयार होते आणि त्याच्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात त्या आजारासाठी. आणि जेव्हा फ्युचरमध्ये तो विषाणू किंवा किटाणू आपल्या बॉडीचा संसर्गात येतो तर तो आजार वाढून देतात, प्रिव्हेंशन करतात. म्हणजे एक्झाम्पल, जर पांढऱ्या पेशी जर आपली मिलिटरी आहे तर त्यासाठी लागणारं जे गोळ्या किंवा बंदुकी आहेत ते म्हणजे लस. अगदी बरोबर सर. आपण त्याच्या मागचं विज्ञान जे समजावून सांगितलं आणि विज्ञान समजलं की हे नक्कीच एक विश्वास निर्माण होतो आणि विश्वास निर्माण झाला की समाज आरोग्यदायी निर्णय घ्यायला प्रेरित होतो. नक्कीच. सर, भारताने लसीकरण म्हणजे एकंदरीत भारताची परिस्थिती आपण जाणून घेऊया की या मोहिमांमध्ये जागतिक पातळीवरती मोठी प्रगती केलेली आपण पाहतो. आपल्या देशाच्या लसीकरण प्रवासाकडे आपण कोणत्या अभिमानाने आणि कोणत्या दृष्टिकोनाने पाहता? आपल्या देशामध्ये म्हणजे आपलं देश आहे आता नियर बाय फर्स्ट रँकवर आहे पॉप्युलेशनमध्ये. तर एखादा प्रोग्रॅम या देशात राबवणं मास लेवलला खूप मोठी गोष्ट आहे आणि तो सक्सेस करणं ते अतिशय मोठी आणि कठीण गोष्ट आहे. तर आपल्या सरकारने तो सक्सेस करून दाखवला आहे. आपण 10-15 वर्षापूर्वी अमिताभ बच्चन जे ॲक्टर आहेत त्यांनी बोललेले शब्द आठवत असतील, 2 बूंद जिंदगी के. 1995मध्ये 16 मार्चला पहिला ओरल पोलिओ डोस दिला गेला. कारण की तेव्हा पोलिओचा आजार जेव्हा व्हायचा त्याचे रुग्ण होते बरेचसे. आता तर क्वचित भेटतात ते रुग्ण. आणि आता पोलिओचे 2 प्रकारचे वॅक्सिन आहे, ओरल आणि इंजेक्टेबल. तर त्याच्यानंतर आपण पोलिओचं पूर्णपणे इरॅडिकेशन केलं या समाजातून. आणि हे सगळं पॉप्युलेशन कव्हर करणं किंवा सगळी 5 वर्षापर्यंत बाळ पूर्ण देशात कव्हर करणं अतिशय डिफिकल्ट गोष्ट आहे आपल्या देशामध्ये. तरीसुद्धा सरकारने हे कार्य पूर्ण केलं आहे. त्याच्यामुळे आपण बराच प्रोग्रेस केला आणि त्याच्यानंतर आपण खूप वॅक्सिन्स त्या इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये ॲड केलेत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या देशासाठी आणि देशाने हा प्रोग्राम खूप सक्सेसफुलरित्या राबवलेला आहे. अगदी सर, राष्ट्रीय पातळीवरती ही अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आहे. आणि राष्ट्रीय पातळीवरती जेव्हा आपण यशाबद्दल बोलतो तितकंच महत्त्व हे प्रत्येक घरातील वेळेवर घेतलेल्या निर्णयालाही तितकंच महत्त्व आहे. मग सर, पालकांच्या दृष्टिकोनातून मी विचारू इच्छितो की अनेक पालकांना अजूनही प्रश्न पडतो की मुलाला वेळेवर लस देणं किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे. या लसीकरण वेळापत्रकाचं पालन करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि कोणते धोके संभावतात जर हे पाळलं गेलं नाही तर? लसीकरणाचं टाईम टेबल किंवा शेड्यूल शासनाने जाहीर केलेलं आहे आणि ते बरेच वर्ष आपण ते पाळत असतो. आणि तसेच एखादी नवीन लस आली तर आपण त्याचा ॲड करतो. आत्ता सध्या स्थितीमध्ये आपण सर्वायकल कॅन्सरची लस स्टार्ट केलेली आहे HPV वॅक्सिनसाठी, ती पण त्याच्यात ॲड करतो आपण. तर लस वेळेवर देणं का महत्त्वाचं आहे? जोपर्यंत म्हणजे बाळ 5 वर्षाचं असतं, 10 वर्षाचं असतं, त्याच्या बॉडीची ग्रो होत जाते आणि बरेचसे नवीन ऑर्गन म्हणजे डेव्हलप होतात किंवा त्याची वाढ होते. तर या काळात जर लस दिली तर त्याचं पुढचं जे आयुष्य आहे ते निरोगी राहील.
म्हणजे आपण एक्झाम्पल पकडा, आपण जेव्हा बिल्डिंग तयार करतो तर तेव्हा त्याच्या खाली 3-4 माळे जातो आणि त्याचा पाया तयार करतो. पाया स्टेबल असेल तर बिल्डिंग पुढे पाया चांगला असेल तर भूकंप आले, पाऊस आला त्याला किंवा खूप ऊन आलं त्याला ती स्टेबल राहते. तर तसंच आपला जीवनाचा जो पाया असतो किंवा हेल्थचा जो पाया असतो या स्पेसिफिक वयामध्येच पूर्णपणे भरला जातो. आणि म्हणून जे आपण ज्या मॅक्झिमम लस असतात आपल्या जीवनात देतो आपण त्या 5 वर्षापर्यंत कव्हर करतो. आणि जसा शेड्यूल शासनाने तयार केला त्या शेड्यूलप्रमाणे दिला पाहिजे तो. आणि सगळ्या रुग्णालयामध्ये ती लस अवेलेबल आहे. तर ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे. जर बाळाला निरोगी ठेवायचं असेल, जो शेड्यूल आहे लसीकरणाचा त्याच हिशोबाने लस दिली गेली पाहिजे. अगदी सोप्या भाषेत सरांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की आरोग्यदायी शरीररूपी जी इमारत आहे त्या इमारतीचा जर पाया मजबूत करायचा असेल तर लसीकरणाचा जो वेळापत्रक आहे त्याचं पालन अगदी काटेकोरपणे करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच अजून वेगळ्या काही ज्या शंका ज्याला आपण गैरसमज म्हणतो या गैरसमज या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण विषयाची चर्चा करत आहोत तो म्हणजे राष्ट्रीय लसीकरण दिन. आणि जे तज्ज्ञ पाहुणे आपल्याला मार्गदर्शक म्हणून आज इथे लाभलेले आहेत ते आहेत ज्येष्ठ असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार पालवे सर. सर, ब्रेकच्या अगोदर आपण अनेक गोष्टींवरती चर्चा केली आणि एकंदरीत त्याचं विज्ञान आणि त्याची गरज आणि ते वेळापत्रक पाळणं किती महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केली. समाजामध्ये आपण सर पाहतो की बऱ्याच गैरसमज आणि भीतीही लोकांमध्ये असते. आजही समाजामध्ये आपण गैरसमज असल्याचे पाहतो. लसीमुळे ताप येणे आहे किंवा कमजोरी येते किंवा काही दुष्परिणाम होतात म्हणून काही जण लस घेणं टाळतात किंवा आपल्या बालकांना देणं टाळतात. अशा भीतीकडे आपण कसे पाहता आणि काय सांगाल? हो, ते बरोबर आहे. काही काही लसी आहेत ज्या नवीन आल्या आहेत समाजात त्याच्याविषयी गैरसमज आणि भीती आहे. पण ज्या लसी आपण पारंपरिकरित्या वर्षानुवर्षे देतो त्याच्यासाठी तरी एवढे गैरसमज नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक कम्युनिकेशन व्हॉट्सअपद्वारे किंवा गुगलद्वारे बरंच वाढले समाजामध्ये. पण त्याचे दुष्परिणाम पण असे होतात की एखादी जर चुकीची न्यूज असते ती पण बऱ्याच ठिकाणी पसरली जाते. म्हणजे आता आपण सर्वायकल वॅक्सिन चालू केलं तर बऱ्याच ठिकाणी त्याच्या निगेटिव्ह न्यूज व्हायरल व्हायला लागल्या. तर हे त्याचे दुष्परिणाम आहे. पण असे कुठच्याही न्यूज जर तुम्हाला मोबाईलवर व्हॉट्सअपवर जर आल्या तर तुम्ही तुमचं जर फॅमिली डॉक्टर आहे किंवा गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर ते वाचावे आणि मग त्याचा निर्णय ठरवावा की त्याच्याविषयी ओपिनियन ठरवावं. अशा बरेच आता आम्ही जेव्हा कोविड वॅक्सिन चालू केलं होतं 2021च्या दरम्यान तर बराच स्पेसिफिक गट तो वॅक्सिन घ्यायचा. काही लोकांनी तर वॅक्सिन घेतलंच नाही. त्यांना खूप समजवलं, मग आम्ही त्यांचे काउन्सिलिंग प्रोग्राम घेतले. मग हळूहळू लोकांनी वॅक्सिन पूर्ण घ्यायला चालू केलं. ते तर खरं आहे. जेव्हा एखादं वॅक्सिन नवीन येतं तर लोकांचे बरेचसे डाऊट असतात की आम्हाला ते लाईफ टाईम पुढे काही प्रॉब्लेम करू शकतं का. आता सर्वायकल वॅक्सिन आहे त्याच्यावर लोक आम्हाला प्रश्न विचारतात की सर्वायकल वॅक्सिन घेतल्यानंतर त्या मुलीला इन्फर्टिलिटी होईल का तिला अजून पाळीसाठी काही त्रास होईल का, अशा गोष्टीसुद्धा असतात. तर त्या काउन्सिलिंगने आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करतो. पण लोकांनी जे मीडियावर सोशल मीडियावर मेसेजेस येतात किंवा व्हॉट्सअपवर जे मेसेज येतात त्याच्या पूर्णपणे भरोसा ठेवण्याची गरज नाही आहे. स्वतः तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करावे किंवा ऑफिशियल वेबसाईटवर अभ्यास करावा आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यावा. त्याच्यामुळे पुढे हे प्रॉब्लेम येऊ शकत नाहीत. नक्कीच अतिशय महत्त्वाचा संदेश होता सर आपल्या उत्तरातून की समाज माध्यमावरती येणाऱ्या अनेक गोष्टी याची विश्वासार्हता तपासून आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपण निर्णय घ्यावा आणि निर्णयापर्यंत पोहोचावं. हा एक महत्त्वाचा संदेश आपल्या उत्तरातून नक्कीच अधोरेखित झाल्याचं आपण पाहिलं. अजून एक गोष्ट ॲड करणं इच्छित आहे की एखादी वॅक्सिन जेव्हा समाजात येते तर त्या वॅक्सिनचं पहिले 5 ते 10 वर्ष ट्रायल झालेलं असतं. त्याचे पूर्ण दुष्परिणामाचा अभ्यास केलेला असतो, त्याच्या इफेक्टचा अभ्यास केला जातो आणि मगच ती गव्हर्नमेंट ते वॅक्सिन किंवा ते औषध बाजारामध्ये किंवा समाजात देणं अलाउड करतं. त्याच्यामुळे टेस्टिंग झालेलं असतं. तर खूप रेअरली म्हणजे लाखात एखाद्या वेळा त्याचे दुष्परिणाम दिसतात. आता पण बरेचसे वॅक्सिन हे
व्हायरसचे डमी असतात ना, त्याच्यामुळे मग फिवर येणं, सूज येणं असे प्रकार होऊ शकतात, पण ते नॉर्मल आहेत, ते ॲबनॉर्मल नाही आहे. म्हणजे हे तात्पुरते असतात, ते काही काळानंतर ते निघून जातात. येस. नक्कीच सर. नक्कीच सर, याच्या मागे आणि भावनिक आणि कौटुंबिक संदर्भही जोडून पाहणं आजच्या विषयाला आपण फार गरजेचं आहे, की एका आईच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला किंवा एका कुटुंबाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर लसीकरण हा केवळ एक वैद्यकीय निर्णय नसून जबाबदारीचा आणि प्रेमाचा निर्णय आहे. नक्कीच. मग हे आपण कसे स्पष्ट कराल आपल्या उत्तरातून? आता भावनिक आणि कौटुंबिक संदर्भ काय आहे? लसीकरण आपण जे मेजरली करतो ते लहान बाळांसाठी समाजामध्ये, आणि लहान बाळं म्हणजे काय, त्या कुटुंबाची येणारी पुढची जनरेशन, त्याच्यावर भवितव्य डिपेंडेंट असतं. आणि कुठच्याही आईवडिलांना आपलं बाळ खूप महत्त्वाचं असतं की खूप अतिशय महत्त्वाचं असतं. आणि इम्युनायझेशनमध्ये 2 गोष्टी असतात, एक तर असतं बाळ आणि गरोदर माता. तर कुठच्याही देशामध्ये मॅटर्नल हेल्थ आणि न्यूनेटल हेल्थ ही महत्त्वाचे पॅरामीटर आहे. तर एखादा देश पूर्ण डेव्हलप आहे की त्याची हेल्थ सिस्टीम चांगली आहे, हे कधी सिद्ध होतं की जेव्हा दोन्ही या गोष्टीचे पॅरामीटर बरोबर आहेत. तर हा एक तऱ्हेने भावनिक आणि कौटुंबिक मॅटरसुद्धा आहे. नक्कीच सर. आणि यातून हेही अधोरेखित झालं, की लसीकरणाचा जो लाभ आहे, तो फक्त एका बाळापुरता किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. याच अनुषंगाने मी विचारू इच्छितो, की सामूहिक संरक्षण ज्याला म्हणतो, हर्ड इम्युनिटी, त्याबद्दलही सर मला विचारावं असं वाटतं, की केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण समाज सुरक्षित होतो. असे म्हटले जाते, की हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारशक्तीची संकल्पना आपण प्रेक्षकांना सोप्या भाषेत जर समजून द्यायची झाली तर कशी कराल? इम्युनायझेशन आपण कोणासाठी करतो, जे कम्युनिकेबल डिसीज आहेत, म्हणजे एकमेकांना दुसऱ्याला पसरतात आणि प्रिव्हेंटेबल डिसीज आहेत, अशा प्रकारासाठी आपण इम्युनायझेशन करतो. म्हणजे जर एखाद्या एरियामध्ये 10 लोकं असतील, तर 4-5 लोकांना जरी आपण ते इम्युनायझेशन केलं, तर त्या लोकांना जर आजार नाही, तो पसरत पण नाही. हर्ड इम्युनिटी म्हणजे काय, की आपण हळूहळू ती इम्युनिटी बाकी पॉप्युलेशनमध्ये स्प्रेड होते, त्याला म्हणतात सामूहिक संरक्षण. म्हणजे 90%ला जर आपण कोविड वॅक्सिन दिलं, तर असं होतं की पुढे बाकी उरलेल्या 10 लोकांना पण कोविड इन्फेक्शन व्हायचा चान्स कमी होतो. हा झाला हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक संरक्षण. नक्कीच, नक्कीच सर. मग आता ज्या अर्थी आपण सांगितलं, की 94% लोकांना जर दिलं तर इतर लोकांनाही त्याचा फायदा होतो. मग या लस देण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कोणती असेल, तर ती सरकारी आरोग्य यंत्रणेची. तर त्यांच्या भूमिकेबद्दल पण इथे आपल्याला चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. आपण कामा रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून काम पाहता, तर लसीकरण मोहिमेची नेमकी भूमिका साधारण काय असते आणि नागरिकांनी सरकारी लसीकरण या सेवांकडे कितपत विश्वासाने पाहायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे? लसीकरण ही जी सेवा आहे, जसे शासनाने म्हटले आहे की शिक्षण, अन्न हे बेसिक मूलभूत गरजा आहेत माणसाच्या, तसं लसीकरण ही सुद्धा वाढणाऱ्या बाळाची बेसिक नीड आहे आणि ती पूर्ण झाली पाहिजे. तर सरकार या नात्याने अतिशय महत्त्वाचं काम करते. आता एक्झाम्पल आमच्याकडे कामं हॉस्पिटलमध्ये आज संडे आहे, तरी आमचं इम्युनेशन सेंटर चालू आहे. सकाळी 8 पासून ते 3 वाजेपर्यंत चालू होतं. तर आम्ही असं कुठची सुट्टी देत नाही की या दिवशी इम्युनेशन सेंटर बंद आहे. आणि जे वॅक्सिन प्रायव्हेटमध्ये 6,000 2,000 या कॉस्टमध्ये भेटतात, ते आमच्याकडे फक्त 10 रुपयात भेटतात. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सरकारी हॉस्पिटल किंवा रुग्णालय हे मॅक्झिमम पॉप्युलेशन रूरल एरियात आणि अर्बनमध्ये सुद्धा कव्हर करतात. तर सरकारची भूमिका मोठी आहे आणि सरकार खूप जबाबदारीने काम करत आहे. नक्कीच सर. म्हणजे या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तुम्ही म्हणताय, की संडेला पण, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा या सर्व गोष्टी चालू असतात. म्हणजे शासन आणि प्रशासन आपल्या परीने पूर्ण 100% प्रयत्न करत असतं. फक्त नागरिकांनी जागरूक राहून आणि एक जनजागृतीच्या हेतूने इतरांनाही ही गोष्ट सांगावी आणि आपणही स्वतः त्या गोष्टीचा लाभ नक्कीच घ्यावा. सर, लसीकरणाची साखळी जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो, तेव्हा आई व बाळ या सर्वात संवेदनशील आणि सर्वात महत्त्वाचा दुवा असतो. तर त्याच अनुषंगाने गर्भवती महिलांबद्दल जर बोलायचं झालं आणि नवजात बाळांसाठी लसीकरणाचे जे महत्त्व आहे, किती वेगळे आणि किती निर्णायक असते, या टप्प्यावर कोणती जागरूकता आवश्यक आहे आपल्याला असं वाटतं?
मी मगाशी पण सांगितले की मॅटर्नल हेल्थ आणि न्यूएटल हेल्थ किंवा मॅटर्नल मॉर्टॅलिटी आणि न्यूएटल मॉर्टॅलिटी हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे समाजामध्ये. आणि इंटरनॅशनल लेवलला किंवा जागतिक लेवलला हे दोन गोष्टीचाच अभ्यास केला जातो आणि त्याच्याने ठरवलं जातं की आपला देश किती प्रगत आहे आणि आपला देश आपल्या जनतेला किंवा आपले सरकार आपल्या जनतेसाठी सेवा किती लेवलपर्यंत पोहोचू शकतो. आता गरोदर मातेचं वॅक्सिनेशन का महत्त्वाचं आहे? गरोदर मातेमध्ये आपण मेनली दोन डोस देतो. ते असतात DT डिप्थेरिया आणि टिटॅनस. हे वॅक्सिन 1 महिन्याच्या काळामध्ये देतो आपण. आणि याने काय होतं, पुढे पहिले हे वॅक्सिन नव्हतं तेव्हा ते टिटॅनसचा प्रकार बाळांमध्ये आढळायचा आणि तो आपण लास्ट 30 इयर्समध्ये बराचसा कव्हर केला आहे. आणि पहिले पण सांगितलं की नवजात बालक म्हणजे जन्मजात पोलिओचा डोस असतो, हेपॅटायटिस बी असतं, पुढे 1.5 महिन्यावर असतं, 2.5 महिन्यावर असतं, 3.5 महिन्यावर असतं. हा बेसच आहे आपल्या जीवनाचा किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्या आरोग्याच्या इमारतीचा. तर या दोघांसाठी वॅक्सिन अतिशय महत्त्वाचं आणि पुढचं जी जनरेशन आहे त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरतं. नक्कीच सर. आणि ह्याच्यातून एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपला देश हा खऱ्या अर्थाने विविधतेने समृद्ध आहे. पण मग आरोग्य सेवा पोहोचवताना हीच जी विविधता आहे ती आव्हानही नक्कीच ठरू शकते. नक्कीच आपण या विषयावरती अजून जाणून घेणार आहोत. वेगवेगळे कंगोरे या विषयाचे समजून घेणार आहोत आणि पडताळून पाहणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मित्र, आपण पाहत आहोत आजचा विषय राष्ट्रीय लसीकरण दिवसाच्या पार्श्वभूमीवरती आपण ही सविस्तर चर्चा करत आहोत आणि अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर तुषार पालवे सर. सर, ब्रेकच्या अगोदर अनेक वेगळे कंगोरे आपण उलगडून पाहिले, पण याच्यात महत्त्वाचा जो भाग आहे की शहरी ग्रामीण आणि हा जो भाग भारताबद्दलचं मी म्हटलं विविधतेने नटलेला देश आहे, पण त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी बऱ्याच वेळा आपल्याला आव्हानही ठरू शकतात. तर स्थलांतरित कुटुंबे याच्यात अजून एक गोष्ट आहे. अशा विविध स्तरांवरती जेव्हा लसीकरण पोहोचवताना कोणती मोठी आव्हाने साधारण आपण अनुभवलेली आहेत आणि ती कशा पद्धतीने पार केली जातात? हो. आपल्या समाजात किंवा महाराष्ट्रामध्ये 2-3 प्रकारचं सिव्हिलायझेशन आहे. म्हणजे आता मी थोड्या वर्षांपूर्वी ट्रायबल एरियात काम करत होतो. म्हणजे तिकडे प्रायमरी हेल्थ सेंटरला तर पूर्ण ट्रायबल एरिया होता. तिकडे असं होतं की लोकांचा जो ट्रान्सपोर्ट होता ते बांबूची झोळी करायचे आणि पेशंटला त्याच्यामध्ये डॉक्टरकडे घेऊन यायचे. अजूनही तिकडे लाईटचा इश्यू आहे, TV नाही आहे. असे एरियासुद्धा अजूनसुद्धा समाजात आहेत. तर बऱ्याच वेळा शासनाने ज्या नोटिसेस जारी केल्या किंवा जे TV मीडियावर कम्युनिकेशन केले ते त्यांना भेटत नाही. तर अशा ठिकाणी आम्ही तेव्हा काय करायचो, आमच्याकडे अंगणवाडी वर्कर असायचे. तर त्या घरी जाऊन त्यांना माहिती द्यायचे. त्या कुटुंबाला बऱ्याच वेळा ते वॅक्सिन कोल्ड चेनमध्ये घेऊन जायचे आणि तिकडे जाऊन वॅक्सिन द्यायचे त्यांना. असं सुद्धा शासन करतं. तसेच एखादी गावाच्या बाजूला वाड्या असतात छोट्या-छोट्या 50 घराच्या, 40 घराच्या. तिकडे जाऊन आम्ही त्यांचे लेक्चर्स घ्यायचो आणि जे इम्युनेशन कसं करतात, त्याचे काही परिणाम होतात, काय प्रॉब्लेम होऊ शकतो, कसं काळजी घ्यायची, याच्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणच्या सरपंचाकडे जाऊन त्यांना शिकवायचो. आता शहरामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत? शहरामध्ये बरेचसे प्रॉब्लेम होतात ते मिसअंडरस्टँडिंगमुळे आहेत. पण जेवढे पण स्लम आहेत आमच्या एरियामध्ये आम्ही त्यांना घरोघरी जाऊन कव्हर करतो. काही ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. म्हणजे कामासाठी इकडे आले परत ते बदलतात व त्यांचं जे इम्युनेशनचा पिरियड कधी-कधी निघून गेलेला असतो. तर त्यांनासुद्धा आम्ही ठराविक पिरियडमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे जाऊन सेपरेटली वॅक्सिनेशन प्रोग्राम घेतो, वॅक्सिनेशन कॅम्प चालवतो. अशा बऱ्याचशा गोष्टी करतो आणि त्याच गोष्टीने सरकार मेजर जो चंक आहे किंवा मेजर जे पॉप्युलेशन आहे मुलांचं त्याला कव्हर करायचा प्रयत्न करते. हां, म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांची ही भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते, नाही का सर? येस येस सर. अगदीच. सर, आपण एक पाहतो की हे जग आता दोन म्हणजे कोविडच्या पूर्वीचं आणि कोविडच्या नंतरचं असं जग विभागलं गेलेलं आहे. इतका मोठा तो आघात एकंदरीत होता.
नक्कीच या कोविडने या व्यवस्थेला अनेक धडे दिलेले आहेत आणि समाजालाही आरशात पाहायला नक्कीच शिकवलेलं आहे. मग सर, कोविडनंतर लसीकरणाबद्दल जर स्पेसिफिकली आपल्याला बोलायचं झालं तर लोकांची मानसिकता बदललेली आहे का, आपल्याला असं वाटतं का? आणि या अनुभवामुळे म्हणजे कोविडच्या अनुभवामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये जर पाहिलं की लसीकरणाबद्दल विश्वास हा वाढलेला दिसतो की काही नवीन शंकाही निर्माण झालेल्या आपण पाहता? हो, ते अगदी बरोबर आहे. कोविडच्या पहिले 2020 पूर्वी आणि 20 नंतरच्या जगामध्ये खूप फरक पडला आहे. कम्युनिकेशनमध्ये खूप फरक पडला आहे, नॉलेजमध्ये खूप फरक पडला आहे. 2020 पहिले लसीकरण हा रुटीन टॉपिक होता. म्हणजे त्याच्यासाठी स्पेशली कोणी डिस्कशन झाले नाही किंवा ॲडल्ट ग्रुपमध्ये डिस्कशन झाले नाही. पण नंतर नंतर किंवा कोविड वॅक्सिन नंतर बऱ्याच वेळा याच्यावर चर्चा झाली, लोकांमध्ये डिस्कशन झाले, वॅक्सिन म्हणजे काय असतं, वॅक्सिनचे दुष्परिणाम काय असतात. तेव्हासुद्धा आम्ही वॅक्सिनसाठी बरेचसे टॉपिक डिस्कस केले की लोकांनी डिस्कस केले. आणि वॅक्सिन हा एक आपल्या जीवनातला महत्त्वाचा फॅक्टर आहे ते लोकांना कळायला लागलं. आणि आता लोक स्वतःहून येऊन विचारतात की सपोज मी आता माझ्या घरी आईवडील वयस्कर आहेत, त्यांना कुठचं वॅक्सिन देऊ का, मी प्रेग्नंट आहे, कुठच्या वॅक्सिन असतं आहे का, कुठची अजून वॅक्सिन देऊ शकतो का. तर स्वतःहून लोक वॅक्सिनसाठी प्रो झालेले आहेत, स्वतः वॅक्सिन विचारतात. पहिलेचा काळ वेगळा होता. वॅक्सिन म्हणजे मुलांचं वॅक्सिन हा रुटीन टॉपिक होता, खूप डिस्कशन होत नव्हते. ती प्रोसेस आहे एक रुटीन, ती करायची, तसं करायचे. मग आता खरंच खूप फरक पडलेला आहे. मग सर, काही नवीन शंकाही निर्माण झाल्यात का याच्यातून? हो, जेव्हा नवीन नवीन आता मी थोड्या वेळी म्हटलो की सर्वायकल कॅन्सरचं जे वॅक्सिन आहे, HPV वॅक्सिन, ते जेव्हा आलं, तो प्रोग्राम स्टार्ट केला आम्ही, तर खूप लोकांच्या शंका आहे. अजून लोक फ्रीली आमच्याकडे येत नाही आहेत. अजूनसुद्धा आमच्या सेंटरला दिवसाला फक्त 10 लोक येतात वॅक्सिन घ्यायला. तो एज ग्रुपचा पण लिमिट आहे, म्हणजे 14 वर्षाच्या वर आणि 15 वर्षाच्या खाली मुलींना आपण वॅक्सिन देतो. पण तरीसुद्धा अजूनही कमी लोक येतात. त्यांना अजून डाऊट्स आहेत आणि ते डाऊट्स बेसिकली सोशल मीडियामुळे तयार झालेले डाऊट्स आहेत. ते डाऊट आम्हाला पहिले क्लिअर करावे लागतात. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी शाळेमध्ये जाऊन लेक्चर घेतो आहे आत्ताही सुद्धा. त्याचे व्हिडिओ बनवून पास करतो आहे एखाद्या सोसायटीमध्ये वगैरे. तर डाऊट्स तर आहेत, पण युजली हे जे डाऊट्स आहेत ते रुटीन प्रोग्रामसाठी नाही आहेत, जे नवीन वॅक्सिन येतात त्यासाठी आहेत. नक्कीच सर. सर, लसीकरण आपण जेव्हा चर्चा करतो किंवा त्याबद्दलची कुठेही चर्चासत्र होतं त्यावेळी बाल लसीकरण हीच गोष्ट आपल्यासमोर साधारण प्रकर्षाने आपल्याला जाणवते आणि त्याची चर्चा होते. पण प्रौढ लसीकरणाबद्दलही कुठेतरी चर्चा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणं आणि त्याबद्दलची जनजागृती होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग सर, प्रौढ व्यक्ती असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, आरोग्य सेवक असतील, डॉक्टर्स मंडळी आणि इतर गर्भवती महिलांसाठी म्हणा किंवा यांच्यासाठी काही लसी अत्यंत महत्त्वाच्या असतात का? आणि या संदर्भात आपण प्रेक्षकांना कोणती आवश्यक माहिती देऊ इच्छिता? हो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की लसीकरण आपण फक्त नवजात बालकाला देतो असं नाही आहे. आपल्या जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर सुद्धा वॅक्सिनची गरज पडते. एक्झाम्पल, TTचं वॅक्सिन. जर आपल्याला एखादं गंजलेलं लोखंड लागलं किंवा काही मार लागला, काही जखम लागली, तर TTचं वॅक्सिन घेतो आपण. आणि TTचं वॅक्सिन जर 6 महिन्यापूर्वी घेतलं असेल त्याचा फायदा होतो. तर एक TTचं वॅक्सिन. दुसरं आपण ऐकलं असेल रेबीज वॅक्सिन. आपल्याला जो पाळीव प्राणी चावतो तेव्हा आपण रेबीज वॅक्सिन देतो, ARV वॅक्सिन म्हणतात त्याला. तसेच आपण जर बाहेर प्रवास करतो, स्पेसिफिक ठिकाणी प्रवास करतो आहे, म्हणजे आपण आफ्रिकेला जातो आहे, विशिष्ट देशामध्ये जातो, तेव्हा तिकडे आपल्याला विचारलं जातं की तुम्ही येलो फीवरचं वॅक्सिन घेतलं आहे का. ते सुद्धा सरकारी रुग्णालयात अवेलेबल आहे. तसेच गर्भवती माता आहेत तर त्यांना आपण DT नावाचं वॅक्सिन देतो, त्याचे 2 डोस देतो. तसेच जर वयस्कर लोक आहेत 60-70च्या दरम्यान, तर त्यांना न्यूमोनिया व्हायचा चान्स जास्त असतो, एन्सेफलायटिस व्हायचा चान्स जास्त असतो, त्याचे वॅक्सिनसुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे न्यूमोकोकल वॅक्सिन आहे, इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन आहे. जे रेग्युलर आजार आहेत आणि जे वॅक्सिनमुळे प्रिव्हेंट करू शकतात, तर ते ठराविक एज ग्रुपमध्ये दिले जातात आणि त्याचा अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे. आणि सरकारसुद्धा किंवा सरकारी रुग्णालयसुद्धा त्या OPDमध्ये रुग्ण येतात, OPDमध्ये जे नातेवाईक येतात त्यांना आम्ही TVवर दाखवत असतो. आणि स्पेसिफिक माध्यमांमधून सरकारसुद्धा याचा अभ्यास लोकांना सांगत असतो. तर असं नाही आहे की वॅक्सिन हे फक्त स्पेसिफिक एज लिमिटेड आहे. आपण जे मेजॉरिटी वॅक्सिन्स आहेत ते 5 वर्षापर्यंत कव्हर करतो. पण काय काय वॅक्सिन्स आहेत ते त्याचे ठराविक एज ग्रुपमध्ये त्याची गरज पडते. आता एक्झाम्पल, मी डॉक्टर आहे, तर आम्ही सगळे जे सिस्टर नसते त्यांना हेपॅटायटिस Bचं वॅक्सिन कंपल्सरी करतो आणि देतो सुद्धा. असे स्पेसिफिक वॅक्सिन स्पेसिफिक काम करणाऱ्या हेल्थ वर्करसाठी महत्त्वाचे आहेत.
तर हा खूप महत्त्वाचा गोष्ट आहे आणि त्याचा सगळ्यांना नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे. सर, आरोग्य सेवकाबद्दल तर आपण बोललात, डॉक्टर आहेत, तिथे काम करणारे नर्सेस आहेत, इतर कर्मचारी आहेत. मग यांच्यासाठी अजून कोणत्या गोष्टी लसीकरणाच्या माध्यमातून आपण पुरवतो? जे आमच्याकडे कर्मचारी आहेत, नर्सेस आहेत किंवा डॉक्टर्स आहेत, अ, अ, जे आता आता जी सर्वायकल वॅक्सिनचं जे वॅक्सिन आहे ते पण कर्मचाऱ्यांचे जे मुलं आहेत 14 इयर्सच्या आसपास त्यांना प्रोव्हाइड करतो आहे आम्ही. तसंच TT वॅक्सिनसुद्धा एखाद वर्षाच्या अंतराने देतो आम्ही. तसंच हेपॅटायटिस बी त्याचे 3 डोसेस असतात ते सुद्धा देतो आम्ही. आणि तसेच वॅक्सिन हे बऱ्याचशा आजारांसाठी आहे. म्हणजे फक्त आपण जे रुटीनली आजार बघतो, डिप्थेरिया असेल, मिजल्स असेल, मम्स असेल, नंतर हेपॅटायटिस बी आहे, नंतर इन्फ्लुएन्झा आहे, जे रुटीनली आपल्या शेड्यूलमध्ये अवेलेबल, ते सोडून सुद्धा बरेचसे वॅक्सिन्स आहेत आणि ते सुद्धा बाजारात काही प्रायव्हेट ठिकाणी भेटतात. म्हणजे त्याची रुटीनली आपण वापरत नाही. तर त्याची म्हणजे अराऊंड आपण 23 आजाराचे वॅक्सिन आहेत आपल्याकडे. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये जर आपण माहिती याची मिळते आणि त्या प्रकारे किंवा त्या रिजनमध्ये आपण राहत असेल तर त्याचे वॅक्सिन आपण देतो. आणि वॅक्सिनचं इम्युनायझेशनचं कार्ड आहे ते अनेक पुढच्या भविष्यातील त्या म्हणजे मुलाचं किंवा मुलीच्या भविष्यासाठी पण अनेक ठिकाणी या गोष्टीचा वापर केला जातो आणि त्याचीही पडताळणी केली जाते. तेही अतिशय महत्त्वाचं आहे, हो, या निमित्ताने आपण सांगणं. जेव्हा आमच्या रुग्णाला जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आम्ही त्यांना स्पेसिफिक बुकलेटच देतो. त्या बुकलेट पूर्णपणे माहिती असते की बाळाची डेव्हलपमेंट तसेच बाळाचा वॅक्सिनचा शेड्यूल पूर्ण 0 एजपासून ते 15 वर्षापर्यंत डेट सकट असतो. आणि त्याच्यामुळे भले बाळ आत्ता मुंबईमध्ये दुसरीकडे शिफ्ट झालं, ते पुण्याला गेलं, एखाद्या गावात गेलं, त्याचा फायदा होतो आणि शेड्यूल बरोबर राहतो आणि वॅक्सिनची शेड्यूलची कधी चुकामुक होत नाही. आणि ते आपण जपून ठेवायचं असतं. म्हणजे कुठच्याही मातापिताने बाळाचं वॅक्सिनचं जे कार्ड जपून ठेवायचं असतं आणि 18 वर्षाचा होईपर्यंत ते तरी जपलं पाहिजे. अगदी म्हणजे एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणून त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. सर, आपण म्हणजे 2-3 वेळा आपल्या तोंडून मी ऐकलं की समाज माध्यमांवरती येणाऱ्या गोष्टी, त्याच्यातून पसरवणाऱ्या गोष्टी, याच्यातून सत्य तर पसरतंच, पण याच्यातून कुठेतरी अफवाही पसरल्या जातात. मग सोशल मीडिया आणि चुकीची माहिती याबद्दल जर आपण चर्चा करायची झाली तर एक तर सोशल मीडियामुळे काय होतं, झपाट्याने ती माहिती पोचते, पण चुकीची माहिती तितक्याच वेगाने पसरते. मग लसीकरणाविषयी जर बोलायचं झालं तर अफवा आहे, मिसइन्फॉर्मेशन आहे, गैरसमज पसरवण्याचं काम आहे. हे ह्याचा समाजाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि कसं या गोष्टीशी लढलं पाहिजे? हो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सोशल मीडियावर काय बघतो आणि कशावर विश्वास ठेवावा. एखाद्या सोशल मीडियावर कुठची प्रकारची हेल्थ रिलेटेड न्यूज असेल तर ती वाचली जरी आपण, आपला ज्याचा विश्वास ठेवतो, जो फॅमिली डॉक्टर आहे आपला, त्याच्याशी पूर्णपणे चर्चा करावी. त्यातला एखादा दुसरा पॉईंट बरोबर शकतो, पण बरेचसे पॉईंट निगेटिव्हसुद्धा असतात आणि स्पेसिफिक एम धरून त्या एखाद्या माणसाने ती फॉरवर्ड केलेली असते. तर ते पूर्ण सगळ्या न्यूज विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे. आपल्या ओळखीची सिस्टर असेल, डॉक्टर असेल, त्याच्यावर चर्चा करावी आणि मगच ठरावं. तर मी आत्ताच्या पिरियडमध्ये 2 वॅक्सिनसाठी जे बॅड न्यूज आहे, निगेटिव्ह न्यूज आहे, खूप बघितल्यात. एक तर आहे कोविड वॅक्सिन आणि दुसरं आहे सर्वायकल वॅक्सिन, सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन किंवा HPV वॅक्सिन. तर कोविड वॅक्सिन आम्ही जेव्हा स्टार्ट केलं 2021मध्ये, तर पहिलेचा एखाद महिना 2 महिने खूप कमी लोक यायचे, स्पेसिफिक लोक यायचे. आम्हाला सांगावं लागायचं की वॅक्सिन घ्या, वॅक्सिन घ्या. म्हणजे याच्या बऱ्याचशा चुकीच्या न्यूज होत्या की वॅक्सिन घेतल्यावर आपला कोविड होतो. आता तिथं अतिशय चुकीची न्यूज आहे. कारण की कधी-कधी आपल्याला ते सिम्पटम्स यायचे, कारण की जो वॅक्सिन जो प्रकार आहे तो आपण त्याची डमी आपण केलेला असतो किंवा लाईव्ह अटेंडेड वॅक्सिन असतं किंवा किल्ड वॅक्सिन असतं. तर त्याच्यामुळे वॅक्सिन घेतल्यानंतर जे इफेक्ट होतात ते थोडेफार ते आजारासारखे असू शकतात, पण तो आजार होतो असं नाही आहे. तर बऱ्याच वेळा आम्हाला ते वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा लोकांच्या शंका दूर करणं, गैरसमज दूर करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लहान बाळं जेव्हा वॅक्सिन घेतात त्या लहान बाळात म्हणजे असं वाटतं की आईवडिलांना आत्ता इतक्या दिवस तर बाळ निरोगी होतं आणि वॅक्सिन घेतल्यावर त्यांना ताप आला, पायाला सूज आली, अजून काही व्हायला लागलं, अशा गोष्टी होतात. आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये लहान बाळ म्हणजे एकदम अनमोल गोष्ट आहे. तर बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, वॅक्सिन देण्यापूर्वी त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत,
त्याचे जे प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते सगळे एक्सप्लेन करतो, त्यांची काउन्सिलिंग करतो, कन्सेंट घेतो आणि मग वॅक्सिन देतो. आणि बऱ्याच वेळा सांगतो की त्यांना जे सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्रामवर आहे, तर त्याच्यावर ज्या गोष्टी येतात त्याचं त्यांनी डायरेक्टली आमच्याशी चर्चा करावी आणि मग पुढे ओपिनियन ठरवावं. सेम तसंच आम्हाला HPV वॅक्सिनसाठी सुद्धा आता ते खूप अडथळे येतात. आम्ही रोज लोकांसाठी प्रॉपर जे गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आहेत ते आम्ही व्हॉट्सअपवर त्याचे पॅम्पलेट केलेत, ते पाठवतो, त्याच्यावर चर्चा करतो आणि मगच त्यांची काउन्सिलिंग करून, कन्सेंट करून मग त्यांना वॅक्सिन देतो आणि प्रॉपर प्रोटोकॉल फॉलो करतो. आणि प्रत्येक सरकारी रुग्णालयात जे शासनाचे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो केले जातात आणि त्याच प्रकारे वॅक्सिन दिलं जातं. तर त्याच्यामुळे कुठच्याच सोशल मीडियावर काही संदेश आलेत, मेसेज आले त्याचा विश्वास ठेवू नये. आपल्या क्लोज के फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करावे. नक्कीच कोणत्याही सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांवरती येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवण्याआधी किंवा त्याची सनिशा करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्याची पडताळणी करून घेणं महत्त्वाचं आहे किंवा आपल्या नजदीकच्या जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, डॉक्टर्स आहेत, यांच्याकडून ती माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे. अजूनही काही महत्त्वाचे कंगोरे आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती आपली आजची चर्चा पोहोचलेली आहे. नवीन वेगवेगळे अजून त्याचे कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत. सरांचे अनुभवही आपण समजून घेणार आहोत या विषयाला धरून. तर आता इथे एका ब्रेकची गरज आहे आणि नक्कीच विश्रांतीची वेळ झालेली आहे. आपण पुन्हा भेटूया थोड्या वेळाने, थोड्याशा ब्रेकनंतर. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण अतिशय महत्त्वाचा असा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रीय लसीकरण दिवस. या निमित्ताने आज आपण चर्चा करत आहोत. सविस्तर चर्चा पालवे सरांनी दिलेलीच आहे आपल्याला. त्या आपल्या शंकांचं निरसन ते करतात आहेत. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर तुषार पालवे सर इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण समजून घेत आहोत की एकंदरीत लसीकरणाबद्दलचं विज्ञान काय आहे, त्याच्याबद्दलची एकंदरीत समज गैरसमज समाजामध्ये काय आहेत आणि नवीन नवीन गोष्टी ज्या लसीकरणाच्या अनुषंगाने आज येत आहेत त्याबद्दलही आपण माहिती घेत आहोत. आणि त्याच निमित्ताने HPV वॅक्सिन, जसं सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिनबद्दल सरांनी सांगितलं, सर त्याबद्दलही आता नवीन शासनाने पुन्हा इंट्रोड्यूस केलेल्या आहेत काही गोष्टी नवीन शासकीय रुग्णालयामध्ये. याबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? आता पहिले मी माझे जे वैयक्तिक अनुभव आहेत म्हणजे सांगतो की लसीकरण न केल्यामुळे काय दुष्परिणाम होतात. आता एखादा आजार आपण बऱ्याच प्रमाणे 20-21 हजार कव्हर करतो. लसीकरणाची जी कॉस्ट असेल, भले गव्हर्नमेंटकडे असू दे का प्रायव्हेटमध्ये असू दे, खूप नॉमिनल आहे. आणि लसीकरण न केल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो, जर लसीकरण आपण केलं नाही आणि जर एखाद्या माणसाला टिटॅनस झाला, तर टिटॅनस जर आता शासनामध्ये खूप नॉमिनल खर्च येतो, पण जर आपण प्रायव्हेटमध्ये गेले, टिटॅनस होऊन जर त्याला ICUमध्ये ॲडमिट करावं लागलं तर दिवसाचा खर्च 25,000 रुपये ICUचा, व तो खर्च लाखोमध्ये जातो. त्यासाठी आताचे वॅक्सिन महत्त्वाचं आहे. आणि एक्झाम्पल देतो की मी जेव्हा शिक्षण करत होतो MBBSचं, तेव्हा माझा एक बॅचमेट होता, त्याचं पोलिओचं लसीकरण राहिलं होतं लहानपणी आणि त्याला लेफ्ट साईडच्या लेगमध्ये पोलिओ होऊन त्याचा एक लेग शॉर्ट झाला होता आणि एक मसल ॲट्रॉफी झाली होती. त्याच्यामुळे त्याला अपंगत्व आलं होतं. तर ही खूप, आणि त्याच्यामुळे तो फक्त आजार तेवढ्यापुरता राहत नाही, तो त्याला आयुष्यभर त्या त्रास देतो. आणि जर वेळेवर लसीकरण झालं असतं तर त्याला अशी प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यात आले नसते. तर असे सुद्धा केसेस होतात आणि ते लसीकरण न केल्यामुळे त्या गोष्टी त्या बाळाला आयुष्यभर भोगाव्या लागतात. तर लसीकरण अतिशय महत्त्वाचं आहे, ती पहिली गोष्ट. आणि लसीकरण खूप मेजर ज्याचं असतं तर फक्त 5 वर्षापर्यंत द्यायचं असतं, ते पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि वेळेवर दिलं पाहिजे. तर त्याच्यामुळे पुढचे प्रॉब्लेम्स प्रिव्हेंट होतात. आपण पहिले पण म्हटलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच मुलांना जर निरोगी ठेवलं, पुढं फॅमिली निरोगी राहते, त्याची पुढचं शिक्षण बरोबर होतं, एज्युकेशन बरोबर होतं आणि त्याची वाढ बरोबर होते. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तसेच आपण सांगितलं की HPV वॅक्सिन आता 10 दिवसाच्या दरम्यान पूर्ण देशामध्ये HPV वॅक्सिनसाठी आपण मोहीम सुरू केलेली आहे. HPV वॅक्सिन म्हणजे काय, तर सर्वायकल कॅन्सर जो आजार आहे म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, तो त्याचा जेव्हा स्टडी केला गेला तर त्याचं जे मेन कारण आहे सर्वायकल कॅन्सर होण्याचं ते आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस.
आणि तो स्प्रेड कसा होतो की अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स किंवा बाकी रिलेशनशिप त्याच्यामुळे तो पसरतो. आणि तो व्हायरस जेव्हा जास्त वर्षासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये राहतो तर हळूहळू त्याची इफेक्ट त्या गर्भाशयाच्या मुखावर होतो. कधी कधी त्याच्यामुळे तोंडाचे कॅन्सरसुद्धा होतात HPVमुळे. तर ते सुद्धा या वॅक्सिनने अवॉइड केले जातात. आणि तो जेव्हा लाँग टर्म राहतो शरीरामध्ये तेव्हा गर्भाशयाच्या मुखाला जे पेशी असतात त्याच्यामध्ये चेंजेस व्हायला लागतात आणि तो कॅन्सर तयार होतो. तर हा साध्या गोष्टीने आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि कॅन्सर होणं एखाद्या फॅमिली मेंबरमध्ये तो तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. कॅन्सर होण्यानंतर तो त्याचं मानसिक प्रेशर येतं फॅमिलीवर, नंतर फायनान्शियल प्रेशर येतं आणि तसेच त्याची ट्रीटमेंट करताना समाजाला किंवा देशाला ते फायनान्शियल बर्डन तयार होतं. आणि ही जर गोष्ट आपण जर सिंगल वॅक्सिनने प्रिव्हेंट करू शकतो याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय अजून. पहिले वॅक्सिनचे 3 डोस होते HPVचे आणि आता शासनाने सिंगल डोस वॅक्सिन तयार केलं आहे. आणि ते कधी द्यायचं आपल्याला 14 ते 15 वयोगटामध्ये. आपण या वयात का देतो आहे, हे वॅक्सिन का देतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वयानंतर ठराविक वेळानंतर फिजिकल रिलेशनशिप चालू होतात आणि त्याच्यानंतर वॅक्सिन दिलं त्याचा काही फायदा नाही. म्हणून आपण वॅक्सिन या वयात देतो. आणि आता आणि शासन हे मोफत देतं वॅक्सिन, त्यासाठी ₹1 लागत नाही. आणि हे जर वॅक्सिन दिलं तर पुढील येणारी जी जनरेशन आहे, आता तरी आपण फिमेलसाठी चालू केलं आहे, म्हणजे महिलांसाठी चालू केलं, मुलींसाठी चालू केलं आहे. थोड्या दिवसांनी स्टडी करू आपण मुलांसाठी पण चालू करू की फक्त HPV असं नाही की सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंट करतं. HPVमुळे पेनिसचे कॅन्सरसुद्धा होऊ शकतो, तसेच ओरल कॅन्सरसुद्धा होतात. त्यासाठीसुद्धा आपण वापरलं जाऊ. त्याच्यामुळे HPV वॅक्सिन खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे. तर शासनाने जी प्रोसिजर स्टार्ट केली आहे किंवा जे प्रोग्राम चालू केला आहे तर सगळ्या समाजातील लोकांनी त्याचा अभ्यास करावा, त्याची माहिती घ्यावी आणि ती वॅक्सिन लवकरात लवकर घ्यावी. नक्की सर, आपण महत्त्वाचं आपल्या उत्तरातून एक गोष्ट लक्षात आली की 14 ते 15 या वयोगटामध्ये आपण साधारण मुलींना आणि मुलांचा आता विचार चालूच आहे. पण मग ह्याच्या पुढच्या वयोगटांसाठी पण आपण काय, म्हणजे त्याच्यासाठी काय करता येईल? हां, तर आता आपण जो प्रोग्राम चालू केला आहे 14 ते 15मध्ये, पण तरीसुद्धा जर आपण वॅक्सिन घेतलं नसेल तर आता तर शासनाने चालू केलं, त्याच्या पहिले प्रायव्हेटमध्ये अवेलेबल होतं 3 डोसेस. तर आम्ही जेवढ्या पण फिमेल्स आहे ना, त्यांची इच्छा असेल रिपोर्टिव्ह एज ग्रुपमध्ये वॅक्सिन घ्यायची तर त्यांना आम्ही 3 डोस दिलेले आहेत आणि त्यांना ॲडवाईससुद्धा केले आहेत. त्यांनी स्वखर्चाने घेतलेले आहेत. पण त्याचा फायदासुद्धा होऊ शकतो. म्हणजे असं नाही की आपल्याला HPV वॅक्सिनचं इन्फेक्शन ठराविक एज ग्रुपमध्ये होतं. तर HPVचं इन्फेक्शन कधी होऊ शकतं. म्हणजे जरूर नाही की तुम्हाला 15, 17, 18 या 20 वर्षापर्यंत होतं. ते पुढे येऊ शकतं. आणि ते फक्त फिमेलला होतं असं नाही, त्याच्या पार्टनरतर्फे त्याला फिमेलला होऊ शकतं. तर म्हणजे सपोज आपण या वयात घेतलं नाही आणि आपण जेव्हा लहान होतो वॅक्सिन नव्हतं, आत्तासुद्धा आपण वॅक्सिन घेऊ शकतो ते आणि त्याचा वॅक्सिनचा फायदा होणारच आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणतो, HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे मॅक्झिमम सर्वायकल कॅन्सर होतात त्याच्यातलं 80% कारण ते आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर असं नाही आहे की वॅक्सिन घेतलं तर आपण पुढे जो पॅप्समियर जो चेकअप असतो महिलांसाठी तो करू नये. वॅक्सिन जरी घेतलं असेल, आपल्याला जर सारखा वाईट डिस्चार्ज होत असेल किंवा ब्लडचे डिस्चार्ज होत असेल तर आपण डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. आणि जी पॅप्समियर जी टेस्ट असते सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंगसाठी ते 30 नंतर किंवा 35 नंतर दर वर्षाला केली पाहिजे. पण आपण जो मेजर कारण आहे कॅन्सरचं ते HPV वॅक्सिनतर्फे आपण कव्हर करतो आणि त्याचा खरंच पुढे फायदा होणार आहे. आणि त्याच्या गाईडलाईन्स हळूहळू चेंज होल्या जातील. आणि त्याचे जे दुष्परिणाम आता आम्ही ऐकतो किंवा लोक आम्हाला विचारतात की इन्फर्टिलिटी होते किंवा त्याच्यामुळे सुद्धा मुलींना कॅन्सर होईल असे सुद्धा लोक प्रश्न विचारतात किंवा त्याच्यामुळे पाळीला काही त्रास होतो, तर असे कुठलेही प्रकार होणार नाही. जे वॅक्सिन आत्ता सरकारने अवेलेबल केलं आहे त्याचा स्टडी 10 वर्ष झालेला आहे आणि त्याच्यानंतरच आपण ते जनरल पॉप्युलेशनला देत आहोत. मग ते खरंच फायद्याचं आहे. तसेच अजूनसुद्धा वॅक्सिन्स आहेत. म्हणजे आता वयस्कर लोक आहेत त्या लोकांमध्ये निमोनिया होतो, इन्फ्लुएन्झा होतो, तर आपण सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन त्याची विचारणा करावी आणि ते सुद्धा वॅक्सिन घ्यावे. आणि तसेच आता पहिले कसं होतं की बऱ्याच वेळा आपल्याला मुलांना जास्त इंजेक्शन द्यावं लागायचे. पण आता काय फॉर्म्युला आहे, म्हणजे पेंटाफाय असा एक प्रकार आहे. त्याच्यामुळे आपण 4-5 प्रकारचे वॅक्सिन एका इंजेक्शनमध्ये देतो. मग मुलांचा तो त्रास वाचतो.
पण वॅक्सिन दिल्यामुळे मुलांना त्रास होतो गोष्ट खरी आहे, ताप येऊ शकतो किंवा सूज येते, पण ते टेम्पररी असतं. त्याच्यासाठी वॅक्सिन अवॉइड करणं खूप चुकीचं आहे. तर वॅक्सिन देणं त्या पिरियडमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खूप महत्त्वाचं होतं सर ते म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आपण कव्हर केला. मग HPV वॅक्सिन आता तुम्ही सांगताय की नवीन आता सरकारने ते उपलब्धता एका सिंगल डोसवरती ती आणलेली आहे आणि त्याची उपलब्धता आपण केलेली आहे. तर मग ती कोणत्या पातळीवरती म्हणजे आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत किंवा इतर रुग्णालय आहेत. म्हणजे कोणत्या पातळीवरती सध्या उपलब्धता आहे की सगळीकडेच ते? हां, आता जे सरकारने HPV वॅक्सिन अवेलेबल केलेलं आहे, रुरल हॉस्पिटल, नंतर म्हणजे सेकंडरी लेवल, टर्शियरी लेवल म्हणजे अर्बन हेल्थ सेंटर, वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जिकडे गायनॅक डॉक्टर्स आहेत अशा ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. आणि रुरल हॉस्पिटल गायनॅक डॉक्टर नसेल तर तिकडे अवेलेबल केलं आहे आणि ते रोज अवेलेबल आहे. म्हणजे असं नाही की सुट्टीच्या दिवशी बंद आहे. ते सकाळी दुपारी 3 वाजेपर्यंत रोज अवेलेबल आहे आणि त्याची भरपूर उपलब्धता केलेली आहे. आणि हा प्रोग्राम रोज चालू आहे आणि रोज त्याचं आपण मीडियावर प्रचारसुद्धा करतोय. तर सगळ्यांनी लाभ घेणं गरजेचं आहे. नक्कीच नागरिकांनी या व्यवस्थेचा आणि ही उपलब्धता जी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे शासनाने, प्रशासनाने आणि अतिशय मेहनत घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अशा कार्यक्रमातूनही आपण ती जनजागृती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी नक्कीच घ्यावा. सर अजून काय म्हणजे साधारण अनुभव आपल्याला सांगता येतील? HPV वॅक्सिन्सबद्दल बोलायचं आता आपण प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाचे आपण जी पाहात कामा हॉस्पिटलमध्ये, तर काही अनुभव लोकांना समजावताना असे काही विशिष्ट अनुभव आपल्याला आले का? अनुभव अगदी तर short आहे. मध्ये. मला महत्त्वाची गोष्ट जी वाटते की मला जी आपले प्रेक्षक आहे त्यांना वॅक्सिन कुठच्या कुठच्या प्रकारचे असतात किंवा किती आजार वॅक्सिन आहेत ते सांगणं महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे जे लिस्टेड वॅक्सिन आहेत मुलांसाठी, बाळांसाठी तेवढे आपण माहिती आहेत. पण मी आता तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतो की वॅक्सिन कुठले कुठले अवेलेबल आहे. पहिलं आहे जे सर्वायकल कॅन्सर, कॉलेरा, कोविड-19, डिप्थेरिया, इबोला व्हायरस, हेपॅटायटिस बी, इन्फ्लुएन्झा, जॅपनीज एन्सेफलायटिस, मेनिंजायटिस, मिझल्स, एमपॉक्स, मम्स, पर्टुसिस, निमोनिया, पोलिओ, रेबीज, रेस्पिरेटरी सिंटिकल व्हायरस, रोटा व्हायरस, रुबेला, टिटॅनस, टायफॉइड, व्हॅरिसोला आणि येलो फिवर एवढ्या प्रकारचे वॅक्सिन आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसे आपलं एज ग्रुप आहे त्याप्रमाणे वॅक्सिन घेणं गरजेचं आहे किंवा आपला राहायचा जो एरिया आहे त्याप्रमाणे गरजेने घेणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या डॉक्टरला विचारून घेणं महत्त्वाचं आहे ते. आणि तसेच की आपण विचारले की काय वेगळा अनुभव येतो. खूप रेअरली असं होतं कधी-कधी की म्हणजे फीवर येतो त्याच्यामुळे वॅक्सिन तर ॲडमिट करावं लागतं बाळांना, पण ते नॉर्मल होऊन जातं एका दिवसात. आणि आम्ही बऱ्याच वेळा ते आईवडील पॅनिक होतात की माझं बाळ खूप आजारी आहे, तर आम्ही ॲडमिट करतो आणि सोडून देतो. तर त्याच्यामुळे वॅक्सिनचे परिणाम मी मागील 10 वर्षात बघितले तर खूपच कमी आहेत. आणि सगळ्यांनी वॅक्सिनचा फायदा घ्यावा आणि लाँग टर्ममध्ये खरंच खूप फायद्याचं आहे. नक्कीच सर अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा होता आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण वेळेची मर्यादा आहे. विषय व्यापक असला तरी पण वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागते. सर आज राष्ट्रीय लसीकरण दिवस याच्या निमित्ताने आपण आपल्या प्रेक्षकांना काय थोडक्यात संदेश द्याल? बाळांचं लसीकरण किंवा मुलांचं लसीकरण हा फक्त हेल्थसाठी रिलेटेड गोष्ट नाही आहे ती. लसीकरण बाळाच्या पुढच्या आयुष्याची किंवा फॅमिलीच्या आयुष्याची एक महत्त्वाचा गोष्ट आहे आणि ते आपण डिसिप्लिनने आणि प्रोटोकॉलने फॉलो केलं पाहिजे. त्याला बिलकुलही निग्लेक्ट करायची गरज नाही. आणि लसीकरणाचं जे कार्ड आहे, जसं आपण म्हणतो आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तर बाळ 18 वर्षापर्यंत जपलं पाहिजे. आणि लसीकरण सगळ्या सरकारी रुग्णालयात फ्री भेटतं, तर त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. नक्कीच अतिशय महत्त्वाचा असा संदेश होता. नक्कीच प्रेक्षकांपर्यंत ज्या भावना आपल्याला पोहोचवायच्या आहेत किंवा जो संदेश, जो उद्देश आपला आजच्या या कार्यक्रमामागचा होता, तो नक्कीच पोचला असं मी आशा बाळगतो. सर आता आपल्याला हा कार्यक्रम संपवावा लागतोय. आपण वेळ काढून व्यस्त वेळापत्रकातून आपण वेळ काढून जे आज कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आम्हाला जे तज्ज्ञ मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम हॅलो डॉक्टरच्या टीमतर्फे, संचातर्फे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आपले मनःपूर्वक आभार मानतो. आपण इथे आल्याबद्दल सर धन्यवाद.
प्रेक्षक आजच्या चर्चेतून आपण एक गोष्ट नक्कीच अधोरेखित झाली आणि समजली असेल आपल्याला की लस ही केवळ एक इंजेक्शन नाही आहे, तर ती विश्वास आहे, विज्ञान आहे, संरक्षण आहे आणि पुढच्या पिढीला दिलेली सुरक्षिततेची हमी आहे. एका छोट्याशा डोसमध्ये जेव्हा आपण बोलतो, एका बालकाचे उद्याचे हास्य दडलेले असतात, एका आईची निश्चिंतता त्यात असते आणि एका सशक्त भारताची, देशाची पायाभरणी त्यात असते. राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करूया की वेळेवर लस, निरोगी श्वास आणि जागरूक कुटुंब, सुरक्षित समाज. याच सकारात्मक वळणावरती आज आपण या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.